नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण हक्का नूडल्स ही रेसिपी बनवत आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी सहज बनवली जाऊ शकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण व्हेज हक्का नूडल्स बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक गाजर, एक शिमला मिर्च, एक कांदा आणि कोबी घेतलेला आहे. कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. आता शिमला मिर्च कट करून घेऊयात. मिरचीचे 2 भाग करायचे आणि मिरचीचा मधला गाभा काढून घ्यायचा आहे आणि मिरचीचे सुद्धा उभे काप करून घेऊयात. मिरची चिरताना आतील बाजू वर केली तर मिरची चिरायला सोपी जाते. आता गाजर कट करूयात. गाजर कसा कट करायचा ते पहा. मी असा गाजर तिरका धरून घेतलेला आहे आणि त्याचे पातळ स्लाइस बनवत आहे. आता हे स्लाइस सगळे एकत्र करायचे आहेत आणि पुन्हा शक्य होईल तितके बारीक काप करायचे आहेत. गाजर चिरून झालेला आहे. आता आपण कोबी चिरूयात. कोबीचा अर्ध्यातला अर्धा भाग म्हणजे पावभाग आपल्याला लागणार आहे. कोबी असा तिरका धरायचा आहे आणि शक्य होईल तितके बारीक काप आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. कोबी आता चिरून झालेला आहे. आता आपल्या सर्व भाज्या चिरून रेडी झालेल्या आहेत. आता नूडल्स आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथे पाहता की एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण नूडल्स घालणार आहोत. हे नूडल्स तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतील. इथे एकाच वेळी अर्धा किलो नूडल्स मी घेतलेले आहेत. नूडल्स पाण्यामध्ये बुडतील याची खात्री करायची आहे. हे नूडल्स आपण 10 ते 12 मिनिट शिजवून घेणार आहोत. नूडल्स शिजवताना हा जो काही वरती फेस दिसत आहे तो आपण काढून घेणार आहोत, कारण हा आरोग्यासाठी चांगला नसतो. आपण डाळी शिजवतो त्यावेळीही असाच फेस येतो, तोही आपण काढून घेतला पाहिजे. 10 ते 12 मिनिटानंतर आता नूडल्स शिजलेले आहेत ते आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. नूडल्स शिजलेले आहेत का नाही ते पाहण्यासाठी एखादा नूडल हातावरती घ्यायचा, तो पटकन मोडतोय का नाही ते पाहायचा किंवा सॉफ्ट झाला असेल तर समजायचं की आपले नूडल्स शिजलेले आहेत. नूडल्स शिजवल्यामुळे ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे इथे आपण 2 ते 3 चमचे तेल आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत, म्हणजे नूडल्स चिकटणार नाहीत आणि सुटसुटीत राहतील. आपली हक्का नूडल्स बनवण्याची पूर्वतयारी झालेली आहे. आता हक्का नूडल्स बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 5 ते 6 चमचे तेल घेऊयात. तेल थोडं जास्तीचंच लागणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालूयात. लसूण चांगला परतून घेऊयात. लसूण परतून झाल्यानंतर आपण कांदा आणि शिमला मिर्च घालणार आहोत. आता हा कांदा आणि शिमला मिर्च 2 मिनिट मोठ्या आचेवरती परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा आणि मिरचीमधला क्रंचीनेस कायम ठेवायचा आहे. त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कोबी आणि गाजर घालूयात. सोबतच चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हे सर्व 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. गाजर आणि कोबी लवकर मऊ पडतात, त्यामुळे आधी शिमला मिर्च आणि कांदा परतून घेतला आणि त्यानंतरच गाजर आणि कोबी घातलेला आहे. आता 2 मिनिटानंतर आपण यामध्ये 1 चमचा डार्क सोया सॉस घालणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर शिजवून घेतलेले नूडल्स घालणार आहोत. तुम्ही येथे पाहू शकता नूडल्स किती सुटसुटीत दिसत आहेत. हे नूडल्स शिजवून घेतल्यानंतर ते थंड करायचे आहेत, जेणेकरून त्याला बाइंडिंग चांगली येते. नूडल्स घातल्यानंतर आता आपण शेजवान सॉस घालणार आहोत. तुम्ही शेजवान चटणी घातली तरी चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. आता आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर आपले हक्का नूडल्स तयार आहेत. गार्निशिंगसाठी तुम्ही कांद्याचे पात कट करून घालू शकता, कोथिंबीर घालू शकता. चला आता आपण हक्का नूडल्स सर्व करूयात. तुम्ही हक्का नूडल्स शेजवान सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही हक्का नूडल्सची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.